नाव रिसेंट डेव्हलपमेंट काय आहे 2020 ते 2025 पर्यंत. सो इंटरमिडिएट गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल 2001. तर हा नियमांचा काही बंच आहे जो 2021 ला गव्हर्नमेंटने पब्लिश केला. त्याच्यामध्ये सांगितले द व्हॅलिडिटी ऑफ दीज रूल्स पर्टिक्युलरली दोज रिक्वायरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स टू अपॉइंट कंप्लायन्स ऑफिसर्स, ग्रीव्हियन्स ऑफिसर्स अँड एनेबल ट्रेसेबिलिटी ऑफ मेसेजेस. आधी कोर्टामध्ये पण सेम केस घेतली, कोर्टाने पण सेम सांगितलं, गव्हर्नमेंटने रूल्समध्ये ऍक्सेप्ट केलं की आता सोशल मीडिया कंपन्यांची बघा तुम्ही तिथे जर हेल्पला तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला रिड्रेस ऑफिसरचा पण तिथे ईमेल येतो, म्हणजे तक्रार निवारण अधिकारी कुणाचा, त्या कंपनीचा. कंप्लायन्स ऑफिसर गव्हर्नमेंटने काय सांगितलंय की तुमची कंपनी पूर्ण फॉलो करते का हे बघण्यासाठी पण एक व्यक्ती. म्हणजे समजा उद्या तुम्ही एखाद्या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म बनवला, व्हॉट्सअपचं आणखी काही एखादं वर्जन काढून तुम्ही केलं, व्हॉट्स डाऊन ऍप काढली तुम्ही, फेमस झाली, सगळे डाउनलोड करतायत, तर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये अपॉइंट करावं लागेल ग्रीव्हन्स ऑफिसर, कंप्लायन्स ऑफिसर. म्हणजे उद्या लाखो लोक वापरतायत तर त्यांच्या तक्रारी पण असतील, त्यांचे इश्यूज पण असतील, ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करा, एक डेडिकेटेड टीम बनवा. आणि आता सांगितलं 3 लेअरमध्ये काम होणार आहे, 3 लेअरमध्ये. तर आपण हे गव्हर्नमेंट हे काय करते, ह्या गोष्टी फिक्स करतोय त्यांना, आणि इथपर्यंतच करू शकतं सध्या तरी गोष्टी. कळालं? त्यांना काय करायचे, काही टीम अपॉइंट करायचे जे पर्टिक्युलर टास्क पाहणार आहेत. So has been challenged in various high courts, is awaiting Supreme Court consolidation and final verdict. मोस्टली व्हॉट्सअप आणि फेसबुकला घेऊनच केसेस चालू आहेत, डेटा त्यांचं प्रोसेस करणं, सेल करणं. तर सध्या खूप साऱ्या केसेस आहेत. तर बघूयात ते काही महिन्यात पुढच्या वर्षीपर्यंत काय काय गाईडलाईन सुप्रीम कोर्ट देतं. पण तुम्हाला एक गोष्ट निश्चित कळेल असेल की एक गाईडलाईन दिली ती 100% साबित होऊ शकते का? काय होणार आहे, पुन्हा इव्हॉल्व्ह होणार गोष्टी, पुन्हा गाईडलाईन्स, पुन्हा गव्हर्नमेंटच्या पॉलिसी, पुन्हा इव्हॉल्व्ह होणार, पुन्हा कोर्टात जाणार, पुन्हा पॉलिसी, ही चालत राहणार आहे साखळी. फक्त आपल्याला ट्राय करायचंय की कमीत कमी नुकसान होईल. डिस्कशन ऑन रेग्युलेटिंग OTT प्लॅटफॉर्म अँड डिजिटल न्यूज गरजेचं यांना. मी तुम्हाला म्हणलं ना, ते लाईन जातात आणि बोलतात, काही बोलतात आणि आपल्याला फील येत होते. आता ते काय असतं, ग्रीन पडदा मागो एकदम स्टुडिओ व्हिडिओ सारखं दिसतो, ते असे बसले, चांगलं कोट बीट घातलाय, बोलताय, न्यूज आहे, खरी कसं काय? प्रत्येक इंटरनेटवर बोलणारी जो आवाज आहे तो खरंच कसं काय असेल? आणि अशा याच्यामध्ये की खोट्यामध्ये पैसा जास्त मिळतोय, खोट्यामध्ये जर नुकसान जास्त होतंय देशाचं, बाकी गोष्टींचं, तर त्या गोष्टी काय होतील, त्या गोष्टीला ऊत येईल. आणि तोच आलेला आपण आता पाहतो, फेक न्यूज आणि सगळ्या गोष्टी. आता मला सांगा, OTT प्लॅटफॉर्मला रेग्युलेट करण्याची गरज आहे? खरं सांगा, दिल पे हात रखे बताओ. मग तसं केलं तर तुम्हाला आवडणारे वेब सिरीज गायब होतील ना. शिव्याली बीपील चालेल, आता मान हलत नाहीत. आता कसं काय? पाहिजे का नाही? काय पाहिजे? त्यांना जे आहे ते समोर, नेटफ्लिक्स टुडुम. तर मलाही सांगा, खरं नियंत्रण करण्याची गरज आहे त्यांच्यावर. काय काय गोष्टी नियंत्रण आणायला पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला? लँग्वेज, सेन्सिटिव्ह कंटेंट, रिलिजियस, अँटी रिलिजियस कॉन्टेंट वगैरे आपण म्हणू शकतो, किंवा डिस्क्रिमिनेटेड कंटेंट, राईट, रेस, ते असायला पाहिजेत का? उसको निकालना है. समजा तुम्ही आजचे तरुण आहेत किंवा सगळे भारताचे तरुण आहेत, या कानात जाऊन बोललो मी मोरल व्हॅल्यूज, आणि या कानामध्ये व्हायलन्स. अट्रॅक्शन कुठे असेल? कुठे काय ऍक्सेप्ट करता? कुठे असेल? या कानात बोललंय नैतिक मूल्ये, आणि या कानात बोललं हिंसा. नैतिक मूल्य काय आहे? हे झालंय समाज. हा कोणी बनवला? डायलॉग 10वी मध्ये 8वी 10वी मध्ये गेलेले पोरं डायलॉग शिकतात. कुणाचे? गणेश गायतोंडे. त्यावेळेस तो आलता, कसला फेमस, सगळे पोरं त्याचे डायलॉग बोलत होते, सेक्रेट गेम्स मधला.
तशा शिव्या देणं, तसं राहणं, तशा गोष्टी करणं, बदललं लगेच गोष्टी सगळ्या. आणि असा एक कॉन्टेंट, एक सिरीज नाहीये. मग पाऊसच सुरू झाला, पाऊस मुसळधार सिरीजचा, घ्या कॉन्टेंट घ्या, कारण की ते कायद्यात बसतच नाहीयेत. नेटफ्लिक्स अमेरिकेचे सर्व्हर आहेत सगळे, तिथून सगळं काय रिलीज होत आहे. आपण डाउनलोड करतोय प्ले स्टोरवरून, बघतोय इलिगल डाउनलोड करून, ते मोडेड व्हर्जन म्हणा काय म्हणा ते आपण इथून बघतोय. मग पकडायचं कुणाला? आणि इथं तर पूर्ण समाज बदलू लागलाय. त्या सिरीजमुळं आज सामान्य फॅमिली कॉन्टेंट मध्ये पण एक वल्गॅरिटी आली आहे, जी ऍक्सेप्टेड झाली आहे. झाली की नाही गेल्या वर्षात, गेल्या काही वर्षांमध्ये हे चेंज केलं ओटीटीने. का? कारण की कायद्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी बसत नाहीयेत. तुम्हाला फक्त तिथे लिहायचं 18+ कॉन्टेंट किंवा ए ग्रेड. मग ते खरोखर कोण बघतंय, कोणाला डिलिव्हर होत आहे, काय डिलिव्हर केलं जात आहे, त्याच्याकडे लक्षच नाहीये. काय इंजेक्ट केलं जात आहे सोसायटीमध्ये. आणि हे आधी एखादा मूवी जर गोष्टी बदलायचा तर तो मूवी पैसे देऊन बघायचा आहे, केबलचं बिल भरायचं आहे, किंवा डिश आले तर तेवढे पैसे त्यांना द्यायचे, त्या चॅनलचे काय महिन्याचे 12 रुपये 15 रुपये जे काय असेल. आणि आता ओटीटी मुळे काय झालंय, हे फ्रीली अवेलेबल आहे, कुठं पण अवेलेबल आहे. एखादी ऍप फ्री नाही तर आपल्याला ती फ्री कशी मिळवायची हे पण लोकांना माहित आहे. त्याचे पण मीन्स अँड वेज आहेत. आणि गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्लॅन आहेत. 720 पिक्सल 200 रुपयात बघ बिंदास भाऊ महिनाभर. तोच कंटेंट जो 4K मध्ये 1000 रुपयाला. मग 1000 रुपये भरणारा पण 4K क्वालिटी मध्ये बघतोय, आणि जो नाही बघू शकत तो 100 रुपयात 200 रुपयात पण बघतोय. आहे का नाही चालू? चला हे नाही, अजून ऍप आल्या, ते काय म्हणतात की माझ्याकडे हे 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 असे 15 ऍप एकाच ऍप मध्ये, एकच 150 रुपये दे आणि बघत बस सगळा कॉन्टेंट. चालू आहे की नाही सेम? कोणाला पकडणार? आणि किती रोज नवीन एक ऍप येते, रोज एक नवीन ऍप आहे, वेगवेगळा कॉन्टेंट, वेगवेगळी थीम घेऊन येतात. प्रत्येक ऍपला फेमस व्हायचं तर ते सगळ्यात आधी काय म्हणतात, व्हायलंट डिस्टर्बिंग एखादी वेब सिरीज, त्याच्यातून ती फेमस झाली. बघा तुम्ही ऍप ज्या मोठ्या मोठ्या ऍप झाल्या तुम्हाला माहित झाल्या त्या वेब सिरीज मधून झालेल्या आहेत. ती वेब ती त्याची आहे रे. मिर्झापूर कॉन्टेंट आहे का नाही? प्रत्येक ऍपचं एक आपलं अजून त्यांना एक डाउनलोड्स वाढवायचे, सबस्क्रिप्शन वाढवायचे, काढा काहीतरी कॉन्टेंट खतरनाक. अरे देशभक्तीवरच्या मालिका, रॉ एजंट वगैरे असणाऱ्या मालिका, ते मनोज वाजपेयीचे वगैरे, त्याच्यात काय चालू आहे? शिवीगाळ कॉमन बनवून टाकलंय. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसर्स पण शिव्या देत आहेत, IPS ऑफिसर पण शिव्या देतोय. आम्ही का नाही UPSC करणार आहे, आम्ही काय पाप केलंय, हे मनावरती छाप जाते. याच्यामुळे सोसायटी बदलत राहते. सेम आहे की नाही त्या सिरीज मध्ये? बघा तुम्ही कसे शब्द वापरलेले. सिनियर ज्युनियरला कसा बोलतो, कुठून शिकले, कधी दाखवलं होतं सिनियर लोक असे बोलायचे? म्हणून आता ते काय झालंय, मोर कॉमन. So there are ongoing legal debate and government proposals to regulate content over the top OTT platforms and digital news publishers, which increasingly use social media for dissemination. या ऍक्ट्रेसने या बीचवर घेतला बंगला. अधिक जाणून घेण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा. मग खाली लिंकला क्लिक केलं, ती बातमी एवढी येते, मग एवढी ऍड, मग एवढी बातमी, एवढी ऍड, म्हणा एवढी बातमी, एवढी ऍड, खालपर्यंत 20-25 ऍड येतात की नाही? कार्यक्रमात चालू असताना येणं, याला थप्पड, ह्या सिनेस्टारनं दुसऱ्याला थप्पड चपकारलं कुणी, तर खाली लिंक वरती क्लिक करा. कुणी कुणाला मारले ते बघायला इंटरेस्ट, लगेच लोक क्लिक करा ना, लगेच ऍड चालू. न्यूज चॅनल्स आहेत हे, भारी न्यूज चॅनल्स, भारी. तुमच्या डोक्यात आता मी म्हणलं न्यूज चॅनलचं नाव लक्षात आणणार आहे, न्यूजपेपरवाल्यांचे नाव लक्षात आणणार आहे, ते येथे सगळे ते यूज करतायत हे. आणि त्यांचे ऍड बघा कशा आहेत, ऍड कसला दाखवतात, कॉन्टेंट कसं दाखवतात. न्यूजपेपर जे लेजिटिमेट होते, जे आपल्याला भारी वाटायचे आधी, आता ते सुद्धा हे चाळी करू लागले. या ऍक्ट्रेसनं असे कपडे घातले, या ऍक्टरनं शर्टलेस आला, जाणून घेण्यासाठी खालच्या लिंकवर क्लिक करा. सेम केलं की लगेच झालं सुरू.
न्यूज चॅनल हे काम करू लागले. कसा असेल तुमच्यासाठी उद्याचा दिवस? सगळ्या गोष्टी, सगळ्या फ्लेवरवाल्या गोष्टी क्लिक करा. सो यांच्यावरती कुठे ना कुठेतरी बंधन पाहिजे, कुठेतरी लिमिटेशन्स पाहिजेत, कारण की हे कायद्याच्या काचाट्यात बसत नाहीयेत आणि हे मॅनिप्युलेट करतायत लोकांना, लोकांच्या चॉईसेसला, की तुम्ही हेच केलं पाहिजे, हेच घेतलं पाहिजे, हेच बघितलं पाहिजे. कारण की एखादी गोष्ट जर वारंवार 20 वेळेस बघितली तर तिचं वेळ लागतं आणि ते 20 वेळेस दाखवण्याचं काम हे करू लागलेत का? कारण की यांच्यावरती कंट्रोल नाहीये. ओटीटी प्लॅटफॉर्म, ओटीटी कॉन्टेंट म्हणजे त्यांना स्वातंत्र्यच मिळाले, काही पण टाका देतो. हा, युट्यूबला हे चालणार नाही, आपल्याला काय करावं लागेल? ओटीटीला टाकावं लागेल. तिथं शिवी गाळ सगळं सगळं जमतंय, टाका. काय करायचंय? सिम्बॉल लावायचे फक्त. So the Supreme Court is often approached for guidance on these matters, seeking a balance between regulation and media freedom. आता हे मीडियावाले काय म्हणतात? आम्हाला फ्रीडम आहे, फ्रीडम ऑफ प्रेस, राईट अंडर दी फंडामेंटल राईट. आम्हाला पण फ्रीडम मिळालेलं आहे. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन मध्ये प्रेसचं पण येतं, लिहिलेलं आहे सुप्रीम कोर्टनं, म्हणजे सांगितलेलं आहे. फ्रीडम ऑफ प्रेस इज अ पार्ट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आम्ही पण तेच करतोय, आम्ही काय दुसरं करतोय? क्लिक करायचं की नाही तुमचं आहे, तुम्ही कशाला क्लिक करता? आता एवढ्या प्रक्षोभक करून तुम्ही, म्हणजे उंदीर आहे आणि त्याच्यामध्ये जाळ्यामध्ये त्याच्या आवडीचा तो काय असतो, तो पनीर काय काही आवडतं ते ठेवलंय, तर खायला जाणार नाही का? म्हणून त्यांना रेग्युलेशनची, कारण की सुप्रीम कोर्ट पण म्हणते की अरे गायडन्स मिळूनच निघणार ना, काय किती पण काय करणार, कोणत्या लेवलपर्यंत जाणार ते सुद्धा. बनले की नाही पेचीदा मुद्दा आहे की नाही नॅशनल थ्रेट. नॅशनल थ्रेट म्हणजे काही गन घेऊनच सगळे नसतात, हे असं मधून पोखरतायत ह्या गोष्टी, नागरिकांच्या डोक्याला पोखरतायत, सगळ्या इकॉनॉमीला पोखरतायत. मोठं थ्रेट आहे. आता ही ट्रेसेबिलिटीसाठी प्ली आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये बऱ्याचशा केसेस आहेत, हायकोर्टमध्ये केसेस आहेत, की काय कुठून कोणती ऍप, कोणता व्यक्ती, कोणता आयपी ऍड्रेस कुठून सुरू झालं, काय म्हणजे जो त्याला आपण म्हणतो ना ईपी सेंटर काय आहे, तिथपर्यंत आम्हाला घेऊन जा. तिथपर्यंत घेऊन जाणारे कायदे पाहिजेत, पॉलिसीज पण पाहिजे, म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल ज्यांनी सुरुवात केली. सेंटर. सो सेव्हरल पिटिशन कंटिन्यू टू प्रेस फॉर दी ट्रेसेबिलिटी ऑफ मेसेजेस ओरिजिनेटर ऑन इनक्रिप्टेड प्लॅटफॉर्म. आणि व्हॉट्सअप आता हात काय वर करतो की तुम्ही प्रायव्हसीसाठी माझ्याकडे आला होता, मी काय म्हणलं एंड टू एंड इन्क्रिप्शन. आता तुम्ही काय येताय वापस एंड टू एंड इन्क्रिप्शन नाही, त्याला ब्रेक करून आम्हाला सांग कुणी घेतलंय. म्हणजे समजा आता मी व्हॉट्सअप आहे आणि हे गव्हर्नमेंट आहे, हे गव्हर्नमेंट मला म्हटलं की अरे व्हॉट्सअप तू काय कर माहितीये का, तू ना लोकांच्या डेटाला खेळू नको, तू असं तू तसं प्रोटेक्ट कर, हे कर. यांनी काय केलं एंड टू एंड इन्क्रिप्शन आणलं, की जो सेंड करतोय जो बघतोय फक्त त्यालाच माहित आहे. बाकी टर्म्स कंडिशन खूप मोठ्या आहेत मधल्या, तो त्यालाच माहिती आहे, दुसरं कोणी त्याच्यामध्ये येणार नाही. आणि तेच गव्हर्नमेंट आता म्हणते अरे यार हे मेसेज कोणी पाठवले तेवढं सांग ना मला. अशी कंडिशन झाली आहे. पण आता लोक गव्हर्नमेंट डिमांड करते, कारण की उद्या त्याच्यातूनच गोष्टी होतात ना व्हायरल. इनक्रिप्टेड आहे म्हणून इकडून तिकडून या ग्रुपून त्या, आणि आधी तरी ग्रुपला कितीतरी मेसेज जायचे, किती ग्रुपला, आता फक्त 5 ग्रुपला जातात. आणि खूप जर मेसेज व्हायरल करू लागले तो नंबर व्हॉट्सअप हे करून टाकतो, ब्लॉक करून टाकतो. म्हणजे ह्या गोष्टी आणल्या आहेत. पहिलं नव्हतं हे असं, पहिलं किती पण टाका, किती ग्रुपला जात होत्या गोष्टी. तर आता डिमांड करताय ट्रेसेबिलिटीची सुरुवात कोणी केली, पण ऍप बनल्यात इनक्रिप्टेड तर चॅलेंज येते. क्लिअर? नाउ द सुप्रीम कोर्ट इज deliberating ऑन हाऊ टू रिकन्साइल दिस डिमांड विथ द फंडामेंटल राईट टू प्रायव्हसी. आता निखिल आणि माझ्यामध्ये काही कन्व्हर्सेशन झालेलं आहे, त्याच्यातून काही मोठा गुन्हा घडला, एखादी गोष्ट गव्हर्नमेंटची अथॉरिटी आली आहे समजा त्या कंपनीकडे, कंपनीला म्हटलं या दोघांचं संभाषण आम्हाला दे. कंपनी काय म्हणते एंड टू एंड इन्क्रिप्शन. बरोबर? आता जर कंपनी तरी पण गव्हर्नमेंटला देते डेटा, तर माझ्या प्रायव्हसीचं यांच्या प्रायव्हसीचं काय? दोन्हीकडून आहे का मुद्दा? कळालं ना? कळतंय ना? म्हणजे मोस्ट कॉम्प्लेक्स थिंग झाली का नाही सध्याच्या ह्याच्यात? कंपनीवाला बेजार, गव्हर्नमेंट बेजार, कोर्ट बी बेजार आहे. काय करायचं? बेजार झाले सगळे. काय करायचंय? मोठे मोठे नेत्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, पर्सनल व्हिडिओज नाही का व्हायरल झालेले बरेच. काय मीडिया, इंटरनेट, कुणाच्या बसची बात नाहीये ती. मग आता गव्हर्नमेंट नेमकं काय काय करतं? तर सगळ्यात पहिला म्हणजे डीपीडीपी ऍक्ट, सॉरी नाही, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिडियरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स.
रूल्स आहेत, सब लेवलचे आपण म्हणू शकतो. सो दीज रूल्स इम्पोज ड्यू डिलिजन्स रिक्वायरमेंट्स ऑन इंटरमिडियरीज. इंटरमिडियरीज म्हणजे कोण? ऍप्स. They mandate appointment of grievance officer to address complaint. They require significant social media intermediaries to appoint a chief compliance officer, a nodal contact person, and resident grievance officer. तीन फिल्टर फक्त तक्रारीसाठी. आणि गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स ती ऍप फॉलो करते की नाही, त्या रूल्सनं काय केलं? मॅन्डेटरी केलं. तर आज तुम्हाला कुठेही गेला, कोणती पण ऍप बघा तुम्ही, तुम्हाला ग्रीव्हन्स नाही का, जो ऑफिसर हे केलेला असतो ना, रिजन वाईज आहेत, बँकाकडे आता सगळीकडे आहेत. आणि ऑनलाईन सगळं काय होतं, मेल टाकला की तुमच्या केसेस ते ऐकतात आणि रिझॉल्व्ह करायला घेतात. हे कंपल्सरी केलंय. कारण की पहिले हे नव्हतं. पहिले मी एक ऍप वापरतोय, त्या ऍप संदर्भात माझी तक्रार आहे, कोण ऐकणार, कोण सुनेगा, कोण आहे का नाही, असा प्रश्न निर्माण व्हायचा. मला न्याय मिळेल की? आता माझं अर्ध जीवन ऍपवरती चाललंय, तर मला गुन्हे पण तिथून होणार बरेचसे. मग मला न्याय कुठून पाहिजे? भेटलं पाहिजे की नाही त्या कंपनीकडून, त्या ऍपकडून. तर मी ती केस टाकणार कुणाला? ग्रीव्हन्स ऑफिसरला. समजा ऑनलाईन काहीतरी, समजा आता फूड ऑर्डर केलं आपण, किंवा एखादं आयटम ऑर्डर केला आणि ते फूड खराब निघालं, आता कोण ऐकणार? पैसे झाले, सगळं दिलं, चला तिथं ऑप्शन दिले हेल्प म्हणून, जातो की नाही आपण, फोटो काढतो, टाकतो, हे बघा रे काय झुरळ पडले तुमच्या जेवणात. ते म्हणते की हा आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ हॉटेलवरती. आता तू ऍक्शन घेशील, पण माझ्याकडे तेवढेच पैसे होते, मला आता जेवायचे, माझ्या पोटात आग पडली, मी काय करू आता? घरात तर जेवण नाहीये, झालं का नाही मोठा इश्यू? मग आता तू किती दिवस त्याच्या डोक्यात राहील? तो अन्याय, तो अन्याय, तो अन्याय झालाय, आता ऍप कशाचं आहे, तशा आहे. मग त्याला तिथे एक मेकॅनिझम दिसलं, ग्रीव्हन्स ऑफिसर. मग त्यांनी तिथं पूर्ण परिस्थिती मांडली, असं असं झालं होतं, असं असं जेवण आलं होतं, मी उपाशी राहिलो, माझं हे नुकसान झालं, ते नुकसान झालं. मग ती नुकसान भरपाई करण्याची किंवा त्याची समस्या ऐकून घेणं किंवा रिझॉल्व्ह करण्याची जबाबदारी त्या ग्रीव्हन्स ऑफिसरची. म्हणजे कंपनीमध्ये कोणतरी आहे जो ऐकतोय, आणि त्याला सांगून तो जर ऐकत नाही तर त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे का नाही, ईमेल पाठवलेला, म्हणून त्यांना ते करणं आहे. तर गव्हर्नमेंटने त्यांना ते सांगितलं की तुम्ही हे ऑफिसर्स अपॉइंट करा. ठीक आहे. ट्रेसेबिलिटी, प्रिव्हेन्शन, डिटेक्शन, इन्व्हेस्टिगेशन, प्रोसिक्युशन, पनिशमेंट, साखळी का नाही? एक तर प्रिव्हेंट करायचं, गोष्ट होण्याच्या आधी झाली तर डिटेक्ट करायची, कुठून झाली, काय झाली, सोर्स, प्रॉपर तपासणी करायची, इन्व्हेस्टिगेशन, खटल्यानंतर काय पाहिजे? न्याय पाहिजे, पनिशमेंट. ती सायकल आहे. ही सायकल पूर्ण करणारी पॉलिसी आपल्याला पाहिजे. हे पण आपण बघितलंय सायबर सिक्युरिटीमध्ये. सायबर स्वच्छता केंद्र कुणी चालू केलं? हे सर्टिनने. सर्टिन माहिती ना, सुपरवाइज करते. 1.6 बिलियन डेटा लीक्स त्यांनी सांगितले होते आपल्याला. आता जून, मला जूनची रिपोर्ट होती 2025ची. ओके, तर माहिती नाही सायबर स्वच्छता केंद्र, जिथून तुम्ही टूल डाउनलोड करू शकता, तुमची सिस्टम क्लीन करू शकता. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, cybercrime.gov.in. कुणी पण असू द्या, तरुण असू द्या, एल्डरली लोक असू द्या, जर तुमच्यासोबत कोणता सायबर क्राईम होतोय, कारण की सगळं काही सायबरवरती हेच बघितलं की नाही आपण पुढच्या सगळ्या लेक्चरमध्ये, तर तुम्हाला डायरेक्ट गव्हर्नमेंटने एक पोर्टल उपलब्ध करून दिले, ऍप उपलब्ध करून दिले. त्याच्यावर जा, त्याच्यावर सगळे डिटेल्स द्या. डायरेक्ट तुमची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे काय होणार आहे? तक्रार. भारी का नाही? हे कोणतरी ऐकून घेते डायरेक्ट गव्हर्नमेंट. आणि प्रत्येक गोष्ट काय नमूद होते, जर कोणी ऍक्शन घेतली नाही, कारण की आता इथे कोण असतील? गव्हर्नमेंटचे लोक. आणि त्यांनी काम नाही केलं तर सगळ्या रेकॉर्ड आहे ना, 30 दिवस आलाय मेल, का नाही केलं? हे कुठेतरी दबाव राहतो त्यांच्यावर, तर काम ऐकलं जातं, करतात. ठीक आहे. कुणी पण याच्यावरती कंप्लेंट करू शकतो. चांगली गोष्ट आहे की नाही, याच्यामुळे काय होईल? सायबर क्राईम नियंत्रणात येईल, किंवा कमीत कमी लवकरात लवकर डिटेक्ट होऊन जस्टिस मिळायला तरी प्रयत्न केले जातील. किंवा पैसे रिकव्हर होत असतील, कुणी फ्रॉड केलं ऑनलाईन, तर ते रिकव्हर गव्हर्नमेंटची एजन्सी कॉर्डिनेशन करून लगे पटापट रिकव्हरीला पण घेतील. म्हणजे लवकर रिपोर्ट झालं म्हणजे एखादा गुन्हा जर लवकर रिपोर्ट केला जातोय ना, तर चान्सेस असतात की लवकरात लवकर तो सॉल्व्ह पण होईल, किंवा कमीत कमी नुकसान होईल. ओके, तर लवकरात लवकर तुम्हाला जर गुन्हा एखादा सायबर क्राईम हे करायचा आहे, तर तुम्ही डायरेक्ट cybercrime.gov.in वरती जाऊन तिथे तक्रार दाखल करू शकता. तिथे गेलात की सगळे ऑप्शन येतील तुम्हाला. रजिस्ट्रेशन असेल, नाही का, रिपोर्ट करणं असेल. आता तेवढं तर आपल्याला कळतं की वेबसाईटला गेलं काय काय करायचं, नंबर मागतील, आधार नंबर मागतील, तेवढं सगळं देऊन तुम्हाला ते करावी लागेल प्रोसिजर. लवकर रिपोर्ट झालं, गव्हर्नमेंटकडे सगळ्याच एजन्सीज आहेत. लॉ अँड एन्फोर्समेंट म्हणजे पोलीस पासून ते एखादं इंटेलिजंट एजन्सीज पण आहेत, बाकीच्या गोष्टी पण आहेत, ज्या फटाफट काय करतील, काम करतील. तर रिपोर्ट करा. जर काय सायबर गुन्हा होतोय तर तुम्ही याच्या वेबसाईटवरती जाऊन रिपोर्ट करू शकता. आणि सिंपल नाव आहे cybercrime.gov.in. लोक ह्याला काय करतील माहितीये का? इथं GOV ठेवतील, किंवा आणखी काय GOV.in.co. हे
आपल्या कॉटेला हाजी चाललंय. एक दिवस का टिकावं ती, एक जरी दिवस टिकली ती वेबसाईट, किती लोकांचा डेटा घेऊ शकतात ती, पर्सनल डेटा ज्याचा वापर कसा येऊ शकतो. तर हे पुढचं बघणं सुद्धा आवश्यक असतं एखाद्या वेबसाईटला. I4C हे सुद्धा आपण बघितलं होतं, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर, एक अशी एजन्सी जी मल्टी एजन्सीमध्ये कोऑर्डिनेशन करते. कारण की सायबर गुन्हे अशा असतात तिथे पोलीस डिपार्टमेंटची पण गरज पडते, फॉरेन्सिकची पण गरज पडते, डिजिटल फॉरेन्सिकची पण गरज पडते, होऊ शकते की इंटेलिजन्स डिपार्टमेंटची गरज पडेल, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, काय काय नाहीये. म्हणजे एकाच वेळेस 10 डिपार्टमेंट येत आहेत, मग कोऑर्डिनेशन करून करणार. किंवा गुन्हा घडल्यानंतर ती तपासणी व्यवस्थित व्हावी, कुणी काय काय भूमिका निभावी हे कुठून ठरवणार किंवा कुठून कोऑर्डिनेट केलं जाणार, I4C, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर. एका गुन्ह्यामध्ये 4 राज्य असतात, मग 4 राज्याचे पोलीस, 4 राज्याचे डिपार्टमेंट वेगवेगळे आले, कोऑर्डिनेशन करणं खूप आवश्यक आहे. तर I4C हे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर, हे त्यांचा लोगो आहे. सहीवीर्य करवावहै, वर्किंग टुगेदर विथ विगर, ताकद, सोबत येऊन काय करायचंय, मजबूत काम करायचंय. कोणासोबत यायचंय, तर सगळ्या एजन्सी, सगळे डिपार्टमेंट. कोण आणणार, तर I4C. ठीक आहे. देन आहे सायबर सुरक्षित भारत अभियान, स्वच्छता अभियान काढलं होतं, जिथे तिथं नावं हे स्वच्छ, तर आज भारत बऱ्याच अंशी स्वच्छ झालंय पहिल्यापेक्षा. तसं हे काय, इलिटरेट करण्यासाठी, इलिटरेट नाही, इलिटरेट, इंटरनेटचं जास्तीत जास्त कॅम्पेन काढणं सायबर क्राईमच्या विरोधात, तुम्हाला अवेअर करणं. जसं की फोन केलं की आता येतं की नाही, काही ना काहीतरी चालू असतं, त्याच्यावर वॉर्निंग देणं. एखाद्या वेबसाईटवर येतं गव्हर्नमेंटकडनं की चुकीच्या लिंकवर क्लिक करू नका, हे करू नका, चालू असं. रोज SMS येतात ट्राय कडनं, याच्याकडनं. तर कॅम्पेन्स बऱ्याचशा चालू आहेत. ठीक आहे. जसं स्वच्छ भारत अभियान होतं तसं काय, सायबर सुरक्षित भारत अभियान, CSBA, सायबर सुरक्षित भारत अभियान, लक्षात राहूया. DPDP ऍक्ट हे सुद्धा आपण बघितलेलं आहे, 200-250 कोटी पर्यंत फाईन्स आहेत हे दिलेल्या. तुम्हाला गुगलवरती ही सिटी ही भेटली ना, याच्यामध्ये सगळे त्याचे वैशिष्ट्य आहेत. गुगल केलं DPDP ऍक्ट, हे 2-4 नंबरला फोटो येईलच, एकदा बघून घ्या. सो डाटा हँडलिंग, प्रोसेसिंग, कुणाची अकाउंटेबिलिटी किती, फाईन किती, शिक्षा किती, ह्या ऍक्टनं आतापर्यंत जे नव्हतं ते करायचा प्रयत्न केलेला आहे. अगेन हा कधी ना कधीतरी कमी पडणार, अजून आपल्याला काय करावं लागेल, मॉडिफाईड करावं लागेल. इंटेलिजन्सी कोऑर्डिनेशन, आता इथं लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचे येतं MIT आणि DIT, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, MIT. आणि याच्या खालीच काय, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, NIC, CERT, जेवढे आता आपण बघितलं ना जेवढे एजन्सीज, त्या सगळ्या मंत्रालयाच्या अधीन येतात. तर MIT आणि DIT, सायबर इंटरनेट, गव्हर्नन्सच्या संदर्भात भारतात मंत्रालय कोणतं, MIT, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. खास त्यासाठी मिनिस्ट्री बनवली, कारण की विषय तेवढा महत्वाचा आहे. ओके. आता पुढे काय, तर सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे, लीगल फ्रेमवर्क पाहिजे, पण कसं, काळानुसार बदलणार, डायनामिक नेचर. गोष्टी बदलल्या तर कायदा पण तसा पाहिजे, अशा आपल्याला पॉलिसीज पाहिजे. आणि क्लॅरिटी पाहिजे इंटरमिडिएटरी लायबिलिटीवरती. इंटरमिडिएटरी म्हणजे कोण, ऍप्स, तर त्यांची लायबिलिटी नेमकं काय, त्यांना शिक्षा कुठपर्यंत. आणि याचं उत्तर म्हणजे कोणता ऍक्ट आहे, DPDP ऍक्ट. कधी आला तो, 23, म्हणजे जस्ट आहे, म्हणजे अजून 1, 2, 3, 5 वर्ष पण त्याच्यावर क्वेश्चन येतील. आणि तो खूप आतापर्यंतचा कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍक्ट आहे. काय केलंय, कंपन्यांना फाईन लावलेले आहेत, त्यांना सांगितलेले डेटा ब्रीच झाला, जनतेचा डेटा ब्रीच होतोय, तर शिक्षा काय असेल, फाईन किती असेल, फाईन ठेवलेले आहेत 250 कोटीपर्यंत फाईन ठेवलेले आहेत. त्यांना काही ऑफिसर्स अपॉइंट करायचे आहेत, डेटा प्रोसेस कसा केला जातो, हँडल कसा केला जातो, अकाउंटेबिलिटी कुणाची असणार, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. स्ट्रेंथनिंग एन्फोर्समेंट कॅपेबिलिटीज, कॅपॅसिटी बिल्डिंग, लोक पाहिजेत की नाहीत. सायबर क्राईम आपण जेव्हा बघितलं तेव्हा गव्हर्नमेंटला काय पाहिजे, या क्षेत्रातले एकदम स्किल लोक पाहिजे, आणि त्यासाठी गव्हर्नमेंट काय करतोय, वेगवेगळ्या योजना वगैरे काढतो. ओके. देन आहे प्रमोटिंग डिजिटल लिटरसी अँड क्रिटिकल थिंकिंग. हे जाणून बुजून नाही टाकला हा पॉईंट, आवश्यक आहे की नाही, आपण PD मध्ये घेतलाय. आजच्या नागरिकांसाठी खूप आवश्यक गोष्ट आहे क्रिटिकल थिंकिंग. कळालं त्या दिवशी काय होतं, क्रिटिकल थिंकिंग आहे ना लक्षात. मी परत परत काय सांगत असतो, प्रत्येक गोष्ट ती डोक्यामध्ये तुमच्या फिट व्हावी यासाठी. So educate citizen, especially youth, on identify fake news, understanding privacy settings and responsible online behavior. उगाच इंटरनेट आहे म्हणून काही केलं, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं नको.
सो फॉस्टर क्रिटिकल थिंकिंग स्किल टू अनालाइज इन्फॉर्मेशन रिसिव्ड ऑन सोशल मीडिया. गव्हर्नमेंटला लोकांना शिकवायचं क्रिटिकल थिंकिंग. काय पाहिजे अजून? जे तुम्ही शिकताय आता इम्प्लिमेंट करताय की नाही हे तुमच्यावर आहे. टेक्नॉलॉजिकल सोल्युशन तर काट्यानी काटा काढला जातो, बरोबर. सायबर क्राईम इव्हॉल्व होतोय, बरोबर. सोशल मीडिया इव्हॉल्व होतोय, पकडत नाही ते कोणीच, तर त्यांनाच कामाला लावू ना. त्यांचा बॉस कोण? एआय. आज एआय काय करतोय? तुम्ही यूज केला असेल चॅट जीपीटी, जेमिनाय. 10 वेबसाईट, 100 वेबसाईटचं सगळं सर्क्युलेशन करून आणून देतील. छू घ्या एका ह्याच्यात क्लिकवर. घोडा राऊंड किक मारतो शॉन मायकलला. मला एक फोटो बनवून दे बरं याचा. बनवून आला लगेच तत्काळ. असं बनवलं किती वेळ लागला असता कल्पना करायला प्रत्येक गोष्ट. आला की नाही? इमॅजिन करा फक्त. काय म्हणतो गुगल जेमिनी? एंड काय तुमचं इमॅजिनेशन. जे पाहिजे ते एआय करून देतो. तर एआयला, आणि हे एआय आपण चिल्लर यूज करतो. हे जे आहे ना याची कॅपॅबिलिटी खूप पुढे. एलिट क्लास जो यूज करतो, मोठ्या मोठ्या कंपन्या जे यूज करतात ते खूप पुढे गेलेले एआय. तर त्या एआयला कामाला लावायचं डिटेक्ट करायला. काय सोर्स आहे, काय ओरिजिन आहे, मेसेजचा असेल, बाकी गोष्टींचा असेल. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि एआयला जोडून द्या. जग बदललं. ते मे बी जग बदलतील, ते मे बी जगाची काय कोडिंग बदलतील, मे बी सगळ्यांना खलास करतील, मे बी नवीन सिव्हिलायझेशन आणतील. आपण ॲटॉमिक लेवलला जाऊ शकतो, सब ॲटॉमिकला जाऊ शकत नाही. पण क्वांटम कॉम्प्युटर सब ॲटॉमिक आणि त्याच्या पण खाली काय असेल तर मी तिथे पण जातो रे बाबा. क्वांटम कॉम्प्युटर्स आणि एआयला त्यासोबत. एआयला प्रेम होईल डायरेक्ट स्वतःहून. चिट्टी रोबोला घालतं ना रजनीकांतला, ह्याच्यामध्ये सेम. पण ते खरोखर, आणि ते पॉसिबल आहे क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे. तेवढे न्यूरोलॉजिकल ऑपरेशन्स डोक्यामध्ये त्याच्या चालणं, त्या सगळ्या गोष्टी आणणं. मी म्हणलं ना एआयला क्वांटम कॉम्प्युटिंग सोबत भिडून द्या एकदा, आणि मग बघा जगाला काय आवश्यक आहे ते ठरवतील. एक ईगल आय नावाचा एक मूवी होता, जुना मूवी आहे, मला वाटतं 2005 का 9 मधला असेल. ईगल आय नावाचा. तर त्याच्यामध्ये असं होतं की 2 जुळा भाऊ होते. एक आर्मीमध्ये होता, आर्मी सायंटिस्ट, आणि एक आपला टपोरी असाच. दोघं जुडवा. तर तो जो याच्यामध्ये असतो ना गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये, आर्मीच्या ह्याच्यामध्ये सायंटिस्ट असतो, तो एक कॉम्प्युटर बनवतो. ईगल आयच नाव असतं त्याचं. तो पूर्ण ते सुपर कॉम्प्युटर आहे एकदम अशा ह्याच्यामध्ये. तर पूर्ण संविधान वगैरे सगळं अपलोड असतं, सगळी सिस्टम अपलोड असते, आणि तो फॉलो करून घेणार असतो. त्याला तसं इकडं करप्शनच दिसतं. त्याला राष्ट्रपतीपासून सगळेच लोक भ्रष्ट दिसतात त्या कॉम्प्युटरला. आणि तिथलं FBI, तिथलं CIA, तिथलं प्रत्येक डिपार्टमेंट इंटरनेटवरती आहे. तो कॉम्प्युटर अख्ख्या गोष्टी स्वतःच्या हातात घेतो, स्वतः कॉल करतो, स्वतः बोलतो ह्या त्याच्या भावाला, आणखी एक ऍक्ट्रेस आहे तिला, त्या दोघांना जो सोबत आणतो. शेवटी असा प्लॅन करतो की राष्ट्रपती व्हाईट हाऊसमध्ये लहान मुलांचा कार्यक्रम असतो, वाजवणं, संगीत वगैरे. तर त्याच्यामध्ये त्या ऍक्ट्रेसच्या गळ्यात असतो न्यूक्लिअर बॉम्बचा हे, आणि की असते त्याच्यामध्ये फिट, जे वाजणारे ना इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये की असते. तो एक राग आहे, तो की कु का नाही का त्याच्यामध्ये तो असतो. तो दबला की फुटलं सगळं. असा प्लॅन करतो तो एआय. कारण की राष्ट्रपती सगळ्यांनाच खलास करायचं, सगळे भ्रष्ट आहेत म्हणून नवीन सिस्टम. एक कॉम्प्युटर काय काय करू शकतं हे त्या मोबाईलमध्ये, त्या मूवीमध्ये कळतं. स्वतः सगळ्यांना फोन करतो, इमोशनल हायजॅक करतो. ती जी ऍक्ट्रेस असते तिचा मुलगा असतो शाळेच्या ट्रिपवरती गेलेला, फ्रान्स वगैरे बाहेरच्या देशात, तो फिरत ट्रिप चालू असते. तो एआय तिला व्हिडिओ दाखवतो की तू जर हे टास्क केला नाही तर ही गोष्ट तुझ्या पोराच्या अंगावर पाडेल, इथं झटका देईल, इथं हे करेल. एआय स्वतः सांगतो. ही तेव्हाचा मूवी आहे. आणि करून वाचवतो, शेवटी वाचतो. इथं हिरो काही ना काहीतरी करतो आणि वाचवतो सगळ्यांना. तर एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग या लेवलला हे तर मूवी आहे, तर याच्यापेक्षा नेक्स्ट लेवलला जाऊ शकतात. सो टेक्नॉलॉजिकल सोल्युशन सध्या काय म्हणतायत हे गव्हर्नमेंट जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, एआयचा वापर करू आपण की डिटेक्ट करणं काय, कशामुळे, कुठे सुरू झालं, ह्या गोष्टी. जिथं आपण कमी पडतोय तिथे त्यांचाच वापर करू ना, टेक्नॉलॉजीचाच. प्लॅटफॉर्म अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी. आता सध्या डीपीडीपी ऍक्ट केलेला आहे, रूल्स सोडलेले सगळ्यांसाठी, आणि त्याच्यानुसार प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी फिक्स झाली आहे की काय ऑफिसर्स अपॉइंटमेंट करण्यापासून ते पब्लिकचा डेटा प्रोसेस करण्यापर्यंत सगळ्या गाईडलाईन दिल्यात. पण अगेन पुरेशा नाहीये, ते बदलणाऱ्या आहेत. सो शेवटी आपल्याला काय करायचंय, बॅलन्स करायचंय फ्रीडम अँड सेक्युरिटी, स्वातंत्र्य आणि सुरक्षा. स्वातंत्र्य आहे तुम्हाला इंटरनेटवर तुम्ही काही करू शकताय,
पण तुमच्या त्या स्वातंत्र्यामुळे देशाची, जिल्ह्याची, तालुक्याची, कोणत्या पण याची सुरक्षितता धोक्यात आली नाही पाहिजे किंवा दुसऱ्या व्यक्तीची सुरक्षितता. त्याच्यामध्ये बॅलन्स करायचं आहे आपल्या सगळ्यांना, इव्हन तुम्हालाही नंतर डिसिजन मेकिंग मध्ये गेल्यानंतर. दोन्ही गोष्टी आहेत, कारण की लोकांना स्वातंत्र्य पण आहे आणि त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतल्यामुळे स्वातंत्र्य, सुरक्षा दोन्ही पण धोक्यात येतात. नाव लास्ट आहे इंटरनॅशनल कोऑपरेशन. गरजेचं आहे ह्या क्षेत्रात, कारण की मोस्टली ॲप कुठल्या आहेत, ह्या वेगवेगळ्या देशातल्या आहेत, पण वर्क कुठे करतायत, जगभरामध्ये. देशांमध्ये काय पाहिजे, कोऑर्डिनेशन पाहिजे. होऊ शकते की एखादा मोठा स्कॅम अरबो रुपयांचा असेल, अमाऊंट दुसऱ्या देशात गेली असेल, पण त्या देशासोबत स्ट्रॉंग टाईज आहेत, तर त्या स्ट्रॉंग टाईज, बायोलेटरल रिलेशन असल्यामुळे होऊ शकते की ती अमाऊंट रिकव्हर करायला प्रयत्न होईल किंवा ती रिकव्हर पण होऊन जाईल. आणि त्या दोन देशांमध्ये तशी अग्रीमेंट नाही तर डिले होऊ शकतो, पळून जाऊ शकतात ते, किंवा पैसा डिस्ट्रीब्यूट केला जाऊ शकतो, मग तो रिकव्हर नाही करता येणार. कळालं नाही ह्या गोष्टी. सो इंटरनॅशनल कोऑपरेशन खूप महत्वाचं आहे. आणि आजकाल कसं असायचं की पहिले काही लोक इथे एका देशातले तर एका देशातले लोक इथे, आज पण त्या बाबतीत आहेत, पैशांच्या बाबतीमध्ये, राहणीमानाच्या बाबतीमध्ये, पण इंटरनेटच्या बाबतीमध्ये नाहीये. आज एक करोडपती, अरबपती, ट्रिलियन्स वाला पण काय करतोय, फेसबुक वापरत असेल, आणि एक एकदम गरीब 100 रुपये रोज न कमवणारा सुद्धा इंटरनेट वापरत असेल. फेसबुकवर दोघं पण असतील. कळालं ना. सो व्यवस्थित कोऑर्डिनेशन असणं, ऍक्ट असणं. आता तुम्हाला एक गोष्ट तर नक्कीच कळाली असेल की कॉम्प्लेक्स थिंग आहे आणि ऍक्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही बनवता येत आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची चुकी आहे असं नाही, ही गोष्टच काय आहे, मोठी होणारी आहे, वाढणारी आहे. म्हणजे माझी साईज एम साईजचं झाले तर मी एम साईजचं शर्ट घेतलं, लगेच मी एल झालो तर लगेच एक्सेल. तसे शर्ट बदलायचे, तसे ऍक्ट्स बदलायचे. कळालं, समजलं. काय डाऊट, काय विचारायचंय? थांबायचं. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.